राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होत आहे। आज दिनांक 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करत युवा नेते अक्षय कडिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। मात्र या निवडणुकीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले। दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली। सुमारे अर्धा तास तिघांची चार भिंतीच्या आत गुप्तगू चालू होती। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना आल्याचे समजते। त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणुकीतून माघार घेतली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले। दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणुकीतून माघार घेतल्याने महाविकास आघाडीकडून ऐन वेळेला गोविंद मोकाटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यानंतर गोविंद मोकाटे यांनी वेळ संपण्याच्या आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संतोष शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर रावसाहेब खेवरे, अनिल जाधव, साहेबराव म्हसे, सुरेश लांबे यांनी अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। तर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र मोरे व सविता शेटे यांनी अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही। तरी अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिल रोजी पर्यंत मुदत असून त्याच दिवशी चित्र स्पष्ट होईल। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मी देशाचे नेते, आमचे नेते पवार साहेबांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो। माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला आणि मला आज ही उमेदवारी त्यांनी दिली। या परत काँग्रेसचे सगळे नेते, आम्ही बाळासाहेब थोरात असतील, त्यांचे प्रदेशाध्यक्ष, मोठे नेते सगळे, त्यांचं मी अभिनंदन करतो। उद्धवसाहेब ठाकरे, उभाटा गटाचे अध्यक्ष, त्या शिवसेनेचे सगळ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो। आणि मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष वरपे साहेब, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब आढाव आणि असंख्य शिवसेनेचे नेते, आमचे जिल्हा प्रमुख दळवी साहेब, या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो का त्यांनी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला आणि आज फॉर्म भरायसाठी सगळेजण इथे उभा राहिले। खऱ्या अर्थाने ही उमेदवारी ही जनतेची उमेदवारी, खऱ्या अर्थाने हा लढा जनतेसाठी लढा राहणार आहे इथून पुढच्या काळात। त्या महाविकास आघाडीचा लढा हा अनोखी निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्हाला इथं राहुरी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। इथून मागं तुम्हाला कधीही अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे। म्हणजे मोठ्या धनशक्तीपुढं ही छोटा माणूस कसा निवडणूक लढवतो हे खऱ्या अर्थाने गेल्या पुढच्या 20-25 दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथं राहुरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार गोविंद मोकाटे हा निवडून येत असतो आणि सगळ्या जनतेचे मला आशीर्वाद देत गेली 15 दिवसापासून मला राहुरी, पाथर्डी नगर या असंख्य कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने फोन करून मला म्हणले नाही पक्षाची उमेदवारी मिळेल तरी अपक्ष उमेदवार लढ, पण सगळ्या त्यांच्या खऱ्या अर्थाने आशीर्वादाला यश आलं आणि आज मला पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला। मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुळामध्ये ही जागा महाविकास आघाडी लढणार हे आधीच ठरलेलं होतं आणि ही जागा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच होती। मागच्या वेळेस आम्ही ती लढवली होती, त्यामुळे ही आम्ही लढवणार होतो आणि पक्षाची तशी तयारी होती। 2 AB फॉर्म म्हणजे की दोन्ही एक काही चुकला तर त्याला सपोर्टिंग म्हणून दुसरा, पण 2 AB फॉर्म जरी दिले तरी ते एकाच व्यक्तीकरता दिले होते आणि त्या गोविंद मोकाटे साहेबांचा फॉर्म आम्ही या ठिकाणी आज भरलेला आहे।